हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर काल मी व्हिडिओ टाकला होता कमेंटबद्दल, तर त्या व्हिडिओला बऱ्याचशा ताईंनी इतक्या छान छान कमेंट केल्या, खूप भरभरून प्रेम दिलं. तर मी सगळ्यांची आभारी आहे. तुम्ही इतक्या छान छान कमेंट केल्या, इतकं मोटिवेट केलं मला, खूप मोटिवेशन मला मिळालं तुमच्या कमेंटमुळं. तर आजचा व्हिडिओ आपल्या अमावस्येबद्दल असणार आहे, कारण आज अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करते, उंबरठा कसं सजवत असते, हे सगळं मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याचं महत्त्व सुद्धा सांगणार आहे. आणि माझा दरवाजा हा पूर्वमुखी आहे. तर पूर्वमुखी दरवाजा असो किंवा नसो, आपल्या पूर्वमुखी भिंतीला तांब्याच्या धातूचा सूर्य लावायचा असतो. त्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, पॉझिटिव्हिटी टिकून राहते आणि ऊर्जेचा स्रोत हा येत राहतो आपल्या घरामध्ये. आपल्या घराला कसलीही बाधा लागत नाही. तर त्या तांब्याच्या धातूच्या सूर्याचं सुद्धा महत्त्व मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती सर्वोत्परी प्रयत्न करत असतो. तर असे बरेचसे लोक आहेत जे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचं पालन करतात आणि आपल्या घरात सकारात्मकता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. मंडळी, वास्तुशास्त्रात असे अनेक साधे आणि सोपे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे मानवी जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करू शकतात, आनंदी जीवन त्यांचं होऊ शकतं. आणि त्यात साध्या आणि सोप्या उपायापैकी एक उपाय म्हणजे तांब्याच्या धातूचा सूर्य. वास्तुशास्त्रात असं सांगितलं जातं, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात तांब्याचा सूर्य ठेवला तर त्याच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते, सुख, कीर्ती, यश आणि समृद्धी प्राप्त होते. तांब्याचा सूर्य हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत आहे, कारण तांबे हा एक प्रभावशाली धातू आहे. ज्याप्रमाणे घरात तांब्याचा सूर्य ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, त्याचप्रमाणे घरातल्या सदस्यांमध्ये सुद्धा सुसंवाद, आपुलकी निर्माण करण्यासाठी मदत होते. तांब्याच्या सूर्यापासून निघणारी ऊर्जा घरातील वातावरण शुद्ध आणि समृद्ध बनवते. यामुळे कौटुंबिक कलह आणि तणाव दूर होतो. जर तुम्हाला यशस्वी आणि लोकप्रिय व्हायचे असेल तर तुमच्या घरात तांब्याचा सूर्य नक्कीच लावला पाहिजे. तांब्याच्या धातूचा हा सूर्य तुम्ही तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा लावू शकता. घराच्या पूर्व दिशेला तुमचा जर उंबरठा असेल, मेन दरवाजा असेल, त्या दरवाजालाही लावू शकता तुम्ही. दरवाजा पूर्व दिशेला नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला जी भिंत आहे त्या भिंतीला तुम्ही आतमधून लावू शकता. तर आज अमावस्या आहे, तर अमावस्येच्या दिवशी मी उंबरठा मस्त गंगाजलाने स्वच्छ पुसून घेत असते. उंबरठ्याला हळदीचं लेपन करते, दरवाजा मस्त सुशोभित करत असते आणि सूर्य लावलेला आहे ना मी, त्याला सुद्धा मी गंगाजलाने धुवून काढते, पुसून घेते, किंवा एखाद्या मंगळवारी मी अभिषेक सुद्धा घालत असते सूर्याला. आता ही हळद मी घट्ट का काढून घेतली आधी, कारण आपल्याला दरवाजावरती हळदीने स्वास्तिक काढायचे आधी आणि त्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि मग हळदीचं लेपन करते मी. तर आधी स्वास्तिक काढून घेते. तर मंडळी, स्वास्तिक चिन्हाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही स्वास्तिक काढूनच केली जाते. स्वस्तिक सुख, समृद्धी, सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ऋग्वेदामध्ये स्वस्तिकाचे देवता म्हणजे सवृंत यांचा उल्लेख आहे. सवृंत सूत्रानुसार या देवतेला मनोवांछिकता, फळदाता, संपूर्ण जगाचे कल्याण करणारे आणि देवांना अमृतत्व प्रदान करणारे मानण्यात आले आहे. मंडळी, स्वस्तिक शब्द हा सु आणि अस्ति या अक्षरांपासून तयार झाला आहे. सुचा अर्थ शुभ आणि अस्तिचा अर्थ होणे, म्हणजे ज्यामुळे शुभ होवो, कल्याण होवो, त्यालाच स्वास्तिक असं म्हणतात. त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वास्तिकचा उपयोग केला जातो. स्वास्तिक चिन्हाला भाग्यवर्धक असं सुद्धा म्हणलं जातं. त्यामुळे आपल्याला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये कसलीही निगेटिव्हिटी येऊ नये आणि निगेटिव्हिटी असेल ती घराच्या बाहेर निघून जावा, त्यासाठी पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करायचं, ते थोडंसं उंबरठ्यावर शिंपडायचं, दरवाजावरती शिंपडायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून काढायचं. आणि घरातल्या आतल्या बाजूला, म्हणजे दरवाजा लावला ना आपण, तर आतल्या बाजूने हळदीचा स्वास्तिक काढायचा. तर हळदीच्या स्वास्तिकमधून जी पॉझिटिव्ह लहरी निघत राहतात ना, त्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये कसलीही निगेटिव्ह बाधा प्रवेश करत नाही. तो हळदीचा स्वास्तिक असतो ना, तो आपल्या घराचं संरक्षण करत असतो. तर तुम्ही बघू शकता, हळदीने स्वास्तिक काढला मी दरवाजाला आतल्या बाजूने आणि नमस्कार केलाय. हळदी कुंकू पण व्हायचं त्याला.
तर असं तुम्ही सारखं दर मंगळवारी करू शकता, रोज जमलं तर रोजही करू शकता, नाही तर अमावस्या पौर्णिमेला तर आवर्जून करायचं. तर बघा, सूर्याचं महत्त्व तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तर सूर्य मी दर मंगळवारी अमावस्या पौर्णिमेला दरवाजाचा काढते आणि स्वच्छ गंगाजलाने पाण्याने पुसून काढते, किंवा जर जास्तच जर काळपट झालेला असेल तर पितांबरीने लिंबाने मी स्वच्छ करून घेते, कारण तांब्याचा धातू आहे ना, तो काळपट पडतो थोड्या दिवसांनी. तर असं पितांबरीने त्याने मी घासते, स्वच्छ एकदम चकाचक करते त्याला आणि गंगाजलाने पुन्हा त्याला पुसून घेते आणि पुन्हा त्याचं पूजन करायचं, हळदी कुंकू लावायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि आरती करायची. म्हणजे आपण जसं देवाचं पूजा करतो ना, त्याच प्रकारे सूर्यदेवाची या पूजा करायची, सूर्याच्या प्रतिमेची, आणि पुन्हा आपण दरवाजाला किंवा भिंतीला लावून द्यायचा. तर तुम्ही बघू शकता, मी गंगाजलाने पाण्याने व्यवस्थित पुसून घेतला सूर्य आणि हळदी कुंकू वाहिलं, अक्षदा, आणि त्यानंतर फूल व्हायचं, धूप दीप दाखवायचं सूर्याला. तुमचा दरवाजा जर पूर्वमुखी असेल तर पूर्वमुखी दरवाजाला लावा किंवा भिंतीला लावा तरी पण चालतं. आणि पूर्वमुखी दरवाजा जर नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला जी भिंत येते आपल्या घराची, त्या भिंतीला घरामधून लावला आतमधून तरी पण चालतो, कारण तांब्याच्या धातूचा जो सूर्याची प्रतिमा आहे ना, तर तो दोन्ही पण बाजूला आपल्याला त्याची प्रतिमा दिसते. म्हणजे मी लावलेला आहे दरवाजाला, त्या बाजूला पण दिसते आणि जी पाठीमागची बाजू आहे सूर्याची, त्या बाजूला पण सूर्याची प्रतिमा दिसते. त्यामुळे आपल्या घराची जी पूर्वमुखी भिंत आहे ना, त्या भिंतीला घराच्या आतमधून जरी सूर्य लावला तरी चालतो. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की ज्या दिशेने सूर्य उगवत आहे त्याच दिशेला आपल्याला हा तांब्याच्या धातूचा सूर्य लावायचा आहे, तरच तांब्याच्या धातूच्या सूर्याचा आपल्याला फायदा होतो. तर तुम्ही बघू शकता, दरवाजा मी गंगाजलाने स्वच्छ पुसून घेतला आणि दरवाजाला आतून मी हळदीचं स्वास्तिक पण काढलं, त्याचं सुद्धा महत्त्व सांगितलं मी, आणि सूर्याची जी प्रतिमा आहे तिचं सुद्धा पूजन करून घेतलं आणि दरवाजाला असा मी सूर्य लावला, तुम्ही बघू शकता, आणि थोडंसं मी सजवलं, खूप छान वाटतं. आता उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेते मी. उंबरठा स्वच्छ पुसून घेतलेला आहे गंगाजलाने. आता हळदीचं लेपन करते आणि उंबरठासुद्धा सुशोभित करायचा अमावस्या पौर्णिमेला. शुक्रवारी, गुरुवारी तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता, पण नक्की करायचं. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं ना आपण, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते, निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करत नाही. तर तुम्हाला जर सूर्य लावायचा असेल तुमच्या घराला, तर तुम्ही सूर्य आणल्यानंतर सूर्याला पंचामृताने नक्की अभिषेक घालायचा. म्हणजे काय होतं, त्यातलं देवत्व टिकून राहतं आणि जे आपल्याला फायदे मिळणार आहेत सूर्यामधून, तर ते फायदे मिळतात आपल्याला. त्यामुळं नवीन जर सूर्य आणला तर सूर्याला नक्की अभिषेक घालायचा पंचामृताने आणि मगच आपण सूर्य लावायचा भिंतीला किंवा दरवाजाला. आणि मध्ये मध्ये तर आपण अमावस्याला, पौर्णिमेला, एखाद्या मंगळवारी सुद्धा पंचामृताने अभिषेक घालत राहायचा. म्हणजे त्यातलं देवत्व हमेशा टिकून राहतं आणि त्यातले फायदे आपल्याला मिळत राहतात. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं मी. हळद थोडी सुकते तोपर्यंत उरलेली हळद जी आहे त्याने थोडंसं असं फरचीवर सारून घेते हळदीने, म्हणजे त्यावरती रांगोळी खूप छान दिसते. तर आज अमावस्या आहे, म्हटलं सकाळ सकाळ आपण हे सगळं बाहेरचं सडा रांगोळी सगळं आवरून घ्यावा. अमावस्या पौर्णिमेला मी आवर्जून करत असते, फक्त काही प्रॉब्लेम असला ना तरच करत नाही. आता 7-8 दिवस झाले माझं कवळं पण खराब झाले, दरवाजाला जे मी बांधत असते ते. तर आज कवळंसुद्धा बांधायचं आहे, ते पण कसं बांधतात ते पण मी तुम्हाला सांगते. तर रात्रीच मी आणून ठेवलं होतं कवळं संध्याकाळी, आणि आज मग त्याची पूजा करून मी कवळंसुद्धा बांधते. तर कवळ्यामुळं काय होतं, कवळ्याचे फायदे काय आहेत, आपल्या उंबरठ्याच्या वरती कवळं जर बांधलं तर बाहेरच्या बाधेपासून आपल्या घराचं संरक्षण कसं होतं हे सगळं मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला. तर रांगोळी काढून घेते दरवाजाजवळ मी. तर तुम्ही बघू शकता, सुपारीने मी अगदी छोटी छोटी रांगोळी काढली, कारण उंबरठ्याजवळ मोठी रांगोळी काढली ना मुलांचे पाय पडतात आणि ती रांगोळी पुसली ना खूप कसतरी वाटतं आणि मग ती झाडूनच काढावं लागते. त्यामुळे असं सुपारीने जर रांगोळी काढली ना छोटीशी, त्यावरती पाय पण पडत नाही आणि मग ती दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच राहते. तर रांगोळी काढली मी छोटीशी मस्त आणि त्यामध्ये कलर भरले आणि स्वस्तिकाच्या बाजूला हे 2 लाईनी नक्की मारत जायच्या आणि जे पाऊल आहेत त्या बाजूला मला एक साईडलाच लाईन मारता येतात, कारण पाऊल मी खूप असे म्हणजे चौकटीला कडला लावले गेले माझ्याकडून, ते अलीकडेच पाहिजे होते. म्हणजे काय, त्या दोन्ही बाजूला 2-2 लाईनी मारता येतात. तर आता दुसऱ्या वेळेस मी पावलं चिपकवले ना, मग थोडासा गॅप ठेवून, म्हणजे दोन्ही बाजूला कसं आहे या रांगोळीच्या लाईनी मारता येतात. तर स्वास्तिक, पाऊल, त्यानंतर शुभ लाभ याच्या मध्ये अशा 2-2 लाईनी मारल्या ना खूप छान वाटतं. तर रांगोळी काढून झाली, आता मस्त सजवून घेते उंबरठा मी. तुम्ही बघू शकता, हळदीचं लेपन केलेले ना मी, तर ते थोडं थोडं सुकायला लागले. त्यामध्येच आता हे गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत ना ते ठेवते मी,
खूप छान वाटतं. आणि हळदीचं लेपन थोडं थोडं ओलं आहे ना, तर त्यावरती अशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या की त्यामध्ये त्या पॅक होऊन जातात, म्हणजे सुकल्यानंतर त्या हवेने उडत नाही, तशाच राहतात. तर असं मी आता मस्त सजवून घेते उंबरठा. तर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन असं छोटीशी रांगोळी काढली ना, आणि कोणी जर पाहुणे-रावळे आले तर किती छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. आणि देवांना तर छान वाटतंच आपलं घर असं सुशोभित केल्यानंतर. देवी लक्ष्मीला तर खूप आवडतं. तर असं सुशोभित केलेलं पाहून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करते. तर तुम्ही बघू शकता मस्त असं मी सजवून घेतलं. आणि जे पाऊल आहे, स्वास्तिका आहे, रांगोळी आहे, त्याला नक्की आपण हळदी कुंकू वाहत जायचं. बिना हळदी कुंकवाची रांगोळी तशीच ठेवायची नसते. तर दरवाजाला मी उंबरठ्याला धूपदीप दाखवलं. तर उंबरठ्याजवळ आपण 2 दिवे लावले तरी पण चालतात, 1 दिवा लावला तरी पण चालतो. तर 2 दिवे लावले तर आपण दोन्ही बाजूला 2 लावतो, आणि 1 लावलं तर आपण दरवाजामध्ये उजव्या बाजूला लावायचा असतो. आणि दिवा तसाच खाली कधी ठेवायचं नसतं. थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती दिवा ठेवायचा असतो. तर मी तांदूळ ठेवले, त्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि दिवा ठेवला. दिव्याला सुद्धा हळदी कुंकू वाहिलं. आणि जी हळद लावलेली आहे मी चौकटीला, त्यावरती सुद्धा कुंकवाने असं मी ठिपके ठेवते कुंकवाचे, म्हणजे छान वाटतं. आता उंबरठ्याचं पूजन झाल्यानंतर आपण घरात जाताना आपल्या उजव्या बाजूला जी भिंत येते ना, तर त्या भिंतीवर कुंकवाने स्वास्तिक आणि शुभलाभ काढायचं असतं. तर पहिलं जे काढलेलं असतं ना आपण स्वास्तिक शुभलाभ कुंकवाने, ते पुसून काढायचं आणि परत नवीन आपण काढायचं असतं. आणि जे आर्टिफिशियल मिळतात ना आपल्याला स्वास्तिक शुभलाभ, ते सुद्धा लावलेले आहेत मी. पण कुंकवाने जे काढतो ना आपण शुभलाभ स्वास्तिक, त्याचं महत्त्व काही वेगळंच आहे. त्यामुळे हे स्वास्तिक आपण कुंकवाने शुभलाभ अमावस्या पौर्णिमेला तर नक्कीच काढायचं. तर असं अमावस्येच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळ-सकाळ लवकर उठून जर हे सगळं बाकीचं बाहेरचं आवरलं ना, मग आपल्याला घरातल्या कामाला वेळ मिळतो. त्यामुळे आपण लवकर उठून हे सगळं आवरून घ्यायचं. तर मी पण लवकर उठून हे आवरून घेते आणि मग बाकीचं आवरते घरातलं. तर असं सुद्धा म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये, स्वास्तिकाचं चिन्ह हे भगवान विष्णूचे आसन आणि माता पार्वतीचे स्वरूप मानले जाते. चंदन, कुंकवाने आणि शेंदुराने स्वास्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष सुद्धा दूर होतात असं म्हणतात. आणि तसंच आपल्या घरामध्ये स्वास्तिकाचं चिन्ह असलं ना, माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये वास करते असं सुद्धा म्हणतात. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपला दरवाजा असतो ना, दरवाजावरती गणपती बाप्पाचं हे चित्र कधी असू नये, ते सुद्धा चांगलं नसतं. तर भिंतीवरती इथं गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ना छोटीशी, ती लावलेली आहे नवरोबांनी. तर मी घरीच होते, आमचं घराचं काम चालू होतं, त्यांनी इथं लावली. पण मी ब्राह्मणांना विचारलं ना, तर ते बोलले, "तुम्ही जर बाहेरून लावली ना, तर त्याच्याच पाठीला आतमधून सुद्धा तुम्ही घराच्या आतमधून म्हणजे भिंतीच्या आतमधून एक गणपती बाप्पांचं पुन्हा पोस्टर किंवा मूर्ती काहीतरी तुम्ही लावा." तर आम्ही फोटो लावलेला आहे आतून. तर असं करायचं असतं. दोन्ही पण बाजूला आपण गणपती बाप्पांचं चित्र लावायचं असतं. मग एकाच बाजूला कधी लावायचं नसतं बाहेर जाताना. आतमध्ये येताना सुद्धा लावायचं असतं. तर हळदीने थोडंसं सारवलंय ना फरशीवरती, आणि त्यावरती जर रांगोळी काढली ना, इतकी छान रांगोळी दिसते. तुम्ही बघू शकता. आणि हळदीने सारवल्यावर रांगोळी काढली ना, ती वाऱ्याने रांगोळी उडून सुद्धा जात नाही. ते एकदम पॅक बसते त्यावरती. आणि 2 दिवस म्हटलं तरी रांगोळी तशीच राहते. तर अशा कोलम रांगोळ्या आहेत ना छोट्या-छोट्या ठिपक्यांच्या, तर त्यामध्ये काहीतरी अर्थसुद्धा असतो. शास्त्रानुसार असतात त्या, तर मला खूप आवडतात. तर शक्यतो मी त्याच काढत असते. आणि रांगोळीचे हे 5-6 ठिपक्यांची रांगोळी म्हणजे फुलं मला खूप आवडतात. तर प्रत्येक रांगोळीमध्ये मी तर काढतच असते. तर रांगोळी फक्त कोलम ठिपक्यांची आहे, तर त्यामध्ये मी हे फुलं आहेत ना, तर ते ॲड केलेत. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटते. तर रांगोळी काढायची झाली माझी आता. आता मुलांना मी चहा-पाणी करते आणि त्यानंतर मग कवळं बांधते दरवाजावरती. त्याचं पूजन करायचं ना, तर थोडासा वेळ लागणार आहे. आणि चहा-पाणी काहीच नाही केलेलं मी सकाळ-सकाळी इथं उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करायला लागले. मुलं ओरडतायत आहे मला. स्वयंपाक बनवून झाला, थोडासा आराम झाला. त्यानंतर आता हे कवळं बांधते मी. तर हे पहा, असं देठाचं कवळं लागतं. देठाचं कवळं घेतलं ना, पटकन खराब होत नाही. असं देठ एकदम खाली तुटलेला नाही लागत आपल्याला. हे कवळं काजळ घेतलंय कवळ्याला लावण्यासाठी. त्यानंतर कुंकू काढून घेतलंय थोडंसं.
आणि हळदी कुंकू घंटी घेतली आणि त्यानंतर धूप लावून घेतली, तांदूळ घेतलेत आणि दिवा पण लावून घेतलाय. तर पूजेसाठी आपल्याला इतकं लागतं. आणि कवळ्याला आपल्याला शिक बनवायचंय सुतवळीचं. तर मी सुतवळी जास्तीची आणून ठेवत असते, कशाला पण काम आहे ती. तर सुतवळीचं मी शिक बनवते. मोठाले 6 धागे घेतं आणि याला डबल केल्यानंतर हे झाले 12. आता याला मी मारते गाठ. आता ही गाठ मारून मी याच्यामध्ये गुंतवते याला अशी, म्हणजे ते बाहेर येणार नाही. याला काय करायचं, 2-2 धागे घेऊन याला गाठी मारायच्या आणि सारख्याच अंतरावर मारायच्या. हे पहा अशा. हे बघा 2-2 धागे घेऊन मी गाठी मारून घेतल्या. साई पण याला. आता याचं काय करायचं, जसं 2 गाठी आहेत ना, तर याला काय करायचं, हे 2 धागे घ्यायचे आणि याला पण गाठी मारायच्या. हे पहा असं. आणि पुन्हा यातला एक धागा आणि यातला एक धागा सारख्याच अंतरावर पुन्हा गाठी मारायच्या. हे पहा. आता याच्यातला शेवटचा धागा जो आहे ना, तो धागा आणि याच्यातला शेवटचा जो उरलेला आहे ना, त्या धाग्याला असं गाठी मारायच्या. तर याला मी गाठी मारून घेते आता. हे पहा. आता हे पहा, मी गाठी मारून घेतल्या आणि बरोबर या गाठीतला एक धागा उरलाय आणि याच्यातला एक उरलाय. आता याला काय करायचं, गाठ मारून घ्यायची, म्हणजे शिक काय होतं, गोल होतं. हे पहा. तर हे झालंय असं शिक. आता तर अजून एक गाठ मारावा लागेल याला, तेव्हा कुठं कवळं माईन याच्यामध्ये. तर आता मी पुन्हा तसंच गाठी मारून घेते आता. हे पहा, ह्या 2 गाठी येतं, यामधली 2 इंचला एक धागा घ्यायचा आणि याला गाठ मारायची. हे पहा. आता यातला एक धागा आणि यातला एक धागा. एवढंच लक्ष ठेवायचं की गाठी एक लाईन मध्ये एक सारख्या आल्या पाहिजे, खालीवर नाही झाल्या पाहिजे. खालीवर झाल्या ना मग ते शिक थोडंसं बिघडल्यासारखं वाटतं. गाठी मारून घेतल्यात मी याला, म्हणजे 3-3 कप्पे केलेत आणि मी आता काढून घेते आणि कवळं माते काय पाहते याच्यामध्ये. वाव, भारी माईला. नाही ना, परफेक्ट ना, परफेक्ट. तर तुम्ही बघू शकता मी असं शिक बनवलंय. तर 3-3 गाठी मारल्यात, पुरे झाल्यात. तर जास्त जर मोठं कवळ असले ना, मग पुन्हा एक गाठ मारायची अशी. तर आपलं शिक खूप छान होतं. तर बाजारापेक्षा आपण छान घरीच बनवू शकतो. तर एवढं पुरे आहे. मी आता याला पूजन करून घेते कवळ्याचं आणि मग याच्यामध्ये बांधून दरवाजाला लावते. तर मंडळी, हे कवळं आपण अमावस्येला, पौर्णिमेला किंवा एखाद्या शनिवारी जरी बांधलं तरी पण चालतं. तर मंडळी, तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या घराच्या समोर असा कवळा बांधलेला पाहिला असेल किंवा कोणाच्या दुकानासमोर असतो, तर कोणाच्या ऑफिसच्या समोर असतो. तर याचं कारण काय आहे बांधण्याचं ते पण मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. कोहळा हा कुष्मांडा देवीचं स्वरूप आहे असं मानलं जातं. त्यामुळे कोहळा आपल्या घराच्या समोर, दुकानाच्या समोर, ऑफिसच्या समोर जर बांधला तर येणारी जी निगेटिव्हिटी आहे ते शोषून घेतो आणि बऱ्याच वेळी यामुळे आपल्या घरातील लोकांचे वाईट नजरेपासून किंवा लोकांच्या वाईट शक्तीपासून रक्षण होते. कारण वाईट शक्ती, वाईट नजर शोषणाची कोहळ्यामध्ये ताकद असते. तर आपल्या कामात, व्यवसायात काही अडचणी येत असतील, घरात चिडचिड होत असेल, कोणाची नजर लागल्यावर घरात सारखे कटकटी होत असतील, तर त्यामुळे जर हा कोहळा बांधला ना तर सगळं कोहळा हा शोषून घेतो आणि आपल्या घरातल्या सगळ्या बाधा ह्या दूर झाल्या जातात. तर कवळ्याला एका बाजूने ओम काढायचा, एका बाजूने स्वास्तिक काढायचं, कुंकवाची एक मोठी लाईन ओढायची, एक काजळाची लाईन ओढायची,
हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि नमस्कार करायचा, धूपदीप दाखवायचं आणि हा कवळा आपण सगळ्या घरात फिरवायचा आणि त्यानंतर शिक्यात किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये आपण बांधून तो घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती बांधायचा, म्हणजे जे बाहेरून व्यक्ती येतील त्या कवळ्या खालून आल्या गेल्या पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हा कवळा बांधायचा असतो. बऱ्याच वेळा असंही होतं की कवळा बांधल्यानंतर तो 8 दिवसांनी खराब होतो, त्यातून पाणी निघायला लागतं, तो सडतो. तर अशा वेळेला काही म्हणतात की अपशकुन झाला, चांगलं नाही, असं झालं तसं झालं. तर हा एक अपशकुन नसून ही एक प्रक्रिया आहे. कोहळा आपलं योग्य प्रकारे काम करत आहे याचं हे लक्षण असतं. त्यामुळे मनात कुठलीही शंका येऊ न देता तो कोहळा आपण नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करावा किंवा मातीमध्ये पुरून टाकायचा आणि दुसरा कवळा आपण त्या जागेवरती शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला आपण बांधावा. तर तुम्ही बघू शकता कवळा मी सगळ्या घरामधून फिरवला आणि शिक्यामध्ये तो दरवाजाच्या वरती असा बांधलाय आणि लटकून दिला. तर मंडळी, अमावस्येच्या दिवशी मी हे असं करत असते. तर आजचा व्हिडिओ अमावस्येचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.